नमस्कार मंडळी, कसे आहात? तर चला, दिवाळी झाली असेल सगळ्यांची. माझी पण झाली दिवाळी, छान झाली, मस्त झाली. तुमची कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला, मी बसले रेशनचा तांदूळ निवडत बसले आणि ज्वारीचं दळपही करायचं होतं, मग ते करत बसलेले. म्हणून म्हटलं सहजच चला व्हिडिओ बनवूया. काय तर आर्यनने एक दारात गेलाय. हे बघा, मी चाळत बसले. हे 5 किलो ज्वारी आणि त्यामध्ये 3 किलो तांदूळ टाकते, म्हणजे भाकरी अशा पांढऱ्या शुभ्र होतात. अथर्व बघा अभ्यास करत बसलाय, त्याचे पेपर सुरू आहेत. आर्यनचा पसारा बघा, हा मोळं तीन टाकून गेलाय. कुपवाडला जाऊन येतो म्हणून सांगून गेलाय, अजून तर काय आलेलाच नाही तो. अरे आला की आर्यन. चला, आर्यन आला बघा. यायला गेलतास तू? अरे आर्यनचा पसारा बघा. यानं आणलाय मडगाड. कितीला बसलं? 130 दोन्ही. 130 रुपयाला नवीन मडगाड आणलाय. सायकलला बसवणार आहे. तर हा सायकलला बसवणार आहे म्हणा लागलाय. बसव. आता खोलणार काय? सायकलची गाडीची कामं गॅरेजला दुरुस्तीला न्यायला लागत नाहीत आम्हाला, कारण आमचा आर्यन म्हणजे घरातला एक गॅरेजमन आहे, म्हणजे दुरुस्त करणारा, गाड्या दुरुस्त करणारा. कुठलीही वस्तू खोलायला सांगा, लगेच खोलून पटापट रिकामा होतोय. तर तसा दुरुस्तही करतोय, वाया जाऊ देत नाही. कोणतीही वस्तू असू दे घरातच दुरुस्त करतोय. घरातच आमचं एक गॅरेजचं सामान आहे. सगळं गॅरेज काढलं तरी चालतं इतकं सामान आहे. केळं मुळं पानं सगळी आहेत. राशनच्या तांदळात बघा, एक एकदा चांगलं असलं म्हणजे असतात आणि साळ्याच खूप असतात. या टायमाला खूप साळ्या आहेत. हे बघा, साळ्या पण आहेत आणि खडं पण आहेत. आर्यन बघा आता जुनं मडगाड काढालाय आणि नवीन मडगाड घालणार म्हणे. संध्याकाळचे बघा 5:30 वाजल्यात. आता वातावरण कसं झालंय, आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं. वारं पण जोरात सुटले आणि ऊन पण असं कडक नाहीये. दादा घरी जरा अभ्यास किती करतोस? का किती? नुसता अभ्यास करते. करू दे की, तुझ्या वाटणीचा अभ्यास पण तेच करतोय. काय त्याच्या वाटणीचं काम मी करते. चला, तर आर्यनचं काम काय आवरायचं नाही, अजून 1-2 तास लागतील त्याला. आता मला पण आवरून स्वयंपाक बनवायचा आहे. आत्ता आमचे सासरे येतात मळ्याहून, आई पण मळ्याकडे गेलं. आई पण येतील आता. आल्यावर त्यांना चहा बनवून द्यायची, परत स्वयंपाक करायचा, परत पोरांच्या मागं लागायचं जेवाय म्हणून, आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवायचं. चला, तर उद्या भेटूया पुन्हा. बाय बाय. आर्यनचं काय आवरायचं नाही. आर्यन बघा अजून खोलत बसलाय. अजून 2 तास लागतील याला.
फुल बघा किती मस्त लागले.